असं नाव गुगलवर सर्च करायचं, त्यांनी कोणती लस शोधली आणि कोणती आजार शोधली मग तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता ही जी लस आहे मला समजलं की जळगावची एक आपलं जळगाव म्हणजे काय सांगितलं तुम्हाला गर्भाशय गर्भाशय हा स्त्रियांना बुधद्वार बुधद्वार म्हणजे संध्याची जागा असते है ना. आणि पानखी वगैरे सांगितलं त्या ठिकाणी काही पानखी वगैरे तयार होतात म्हणजे योनी मार्गाच्या ठिकाणी. तर ह्या सगळ्या ठिकाणी जे कॅन्सर असतात आणि हे कॅन्सर कशामुळे होतात तर ह्युमन पॅपिलोमा नावाचा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे होतात है ना. आणि त्याच्यामुळे मग हा गर्भाशयामध्ये कॅन्सर होतो आणि मग हे रोखण्याकरता ही HPV लस निघालेली आहे आणि ही त्याच्यावरती काम करतात. तेव्हा समज सगळ्यांना आता हे जे सांगितलेली माहिती आहे मी सांगितलेली माहिती पण सांगितली तुम्हाला यांनी गुगलवर सर्च केलेली सांगितली. तुम्ही पण गुगलवर सर्च करू शकता. तुमच्यामध्ये सांगायचं घरी यूट्यूबचा व्हिडिओने चेक करायचा. यूट्यूबच्यावरती काही पण असू शकतो. यूट्यूबचा व्हिडिओ माझ्याकडे पण माझ्या मुलीने लसीकरण केलं तर मग दाखवतात. माझ्या मुलीने लसीकरण करून घेतलं मग मगाशी विषय निघाला होता आपला की काही तुम्हाला तुमच्या मुलीची भविष्याची काळजी आहे. तर मला अशी माहिती भेटली की सगळ्यांना आपल्या मुलीची भविष्याची माहिती म्हणजे भविष्याविषयी काळजी आहे. आणि मग मी पण पालक आहे, मला माझ्या मुलीच्या भविष्याची काळजी नसणार म्हणून माझ्या मुलीला मी लसीकरण केलं. बरोबर. माझ्या मुलीला लसीकरण काढलं असेल मी की तिला भविष्यामध्ये बोलबाला होऊ नये म्हणून लसीकरण करणार नाही. तिला मला तिच्या भविष्यावरची काळजी आहे म्हणून लसीकरण करायचं. असं तुम्ही सुद्धा जागरूक आहात. तुम्ही सुद्धा जागरूक राहून मुलीचं लसीकरण करायला पाहिजे ना की यांनी सांगितलं मी सांगितलं लसीकरण करायला. गुगलला आपण सर्च केलं विचारलं HPV लस चांगली आहे. आता आपल्याला आणखी जर विचारायचं म्हणजे डॉक्टर मंडळी आहे त्यांना विचारायचं लस करायचं ना की एखादा कोणतरी एखादा आयला आला म्हणून आपल्याला विचार आणि तो सांगतो जरा हिरवलच बाबा चांगली लस. पहिली मुळात तुमचा असा असतो की त्याला 14 वर्षाची मुलगी आहे का हे सुद्धा त्याचं शिक्षण काढायला येत होता. तो वापरावाला नारे असेल तो सांगत असेल की HPV लस घेऊन नको बा त्याला HPV नाव धड बोलता येत नाही. HPV सांगताना तो काहीतरी HPV शिकून करतो त्याला विचारून काही उपयोग आहे का. तो त्यातला जाणकार आहे त्याला त्याची माहिती आहे डॉक्टर आहे शास्त्रज्ञ आहे त्यांना विचारा सायंटिस्ट आहे त्यांना विचारा गुगलला विचारा किंवा सांगते लोक आपल्याला. यूट्यूबचे व्हिडिओ अनेक व्हिडिओ आहेत. आता यूट्यूबमध्ये जे निगेटिव्ह व्हिडिओ आहेत ते आपण घेतले. उदाहरणार्थ समजा आता की आता किती वाजता काय होतं त्या 8वीला आता समजा तो 10वीला जर नापास झाली काय होईल त्या शिकवलेल्या बाबाला माहिती कुठे